दौंड तालुका काँग्रेस पार्टी यांच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती व इलेक्शन निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. दौंड तालुक्यातील पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. दौंड तालुक्याचे अध्यक्ष विठ्ठल खराडे, अरविंद दोरगे, संपतराव फडके, विठ्ठल दुर्गे, विठ्ठल दोरगे, बापूराव बारवकर, नानासाहेब रणदिवे, सचिन रणदिवे, अतलब शेख, राज्य शेख, इस्माईल पठाण, स्वप्नील सोनवणे, पोपट लकडे, गौरीताई भुजबळ, बाळासाहेब दळवी इत्यादी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित परिवहनपैकी अरविंद दोरगे यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे यांनी आढावा बैठक या ठिकाणी पार पडली. त्यानंतर दौंड तालुक्याच्या काँग्रेस कमिटी महिला तालुका अध्यक्षपदी सारिकाताई भुजबळ यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर ताई, तुम्ही नवीन पक्षामध्ये तुम्ही आतापर्यंत संस्थेमार्फत काम करत होता, आज एका ज्येष्ठ म्हणजे पक्षामध्ये तुम्ही काम करतात, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला तुमचे व्हिजन काय आणि पक्षासाठी तुम्ही काय करणार आहात त्याच्याबद्दल माहिती सांगा. काँग्रेसमध्ये येण्याचं कारण की काँग्रेस हा असा पक्ष आहे आणि मोठे मोठे दिग्गज घडवले. काँग्रेस हा कमी ह्याचा म्हणू शकत नाही, ती आई आहे आणि आईनी मुलं घडवलेली आहेत. म्हणून आपल्याला एक आदर्श डोळ्यासमोर हे करून मला इथले मी सांगितलं घेता का पण म्हणलं आवडेल, मला तरी पण आवडेल. मी आतापर्यंत सामाजिक संघटनेत काम केलं, आता मला पक्षाच्या याच्यातून काम करायला निश्चितच आवडेल. तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून आता महिलांसाठी काय तालुक्यामध्ये काय करा? महिलांसाठी तर मी यवतमध्ये 200 बचत गट आणल्यात आतापर्यंत पंचायत समितीचे. त्याच्यातून महिला माझ्या सबलीकरणाकडे चांगले वळालेले आहेत. त्यांना आतापर्यंत शिलाई मशीनी किंवा वेगळे वेगळे कोर्सेस असू दे ते चालू केले. आतापर्यंत 3 कोटी रुपये वाटले. मी माझ्या वैयक्तिक ग्रामसंघाचं सांगते, तसे आमच्या यवतमध्ये 5 ग्रामसंघ आहेत. प्रत्येक ग्रामसंघाला पैसे मिळालेले आहेत आणि महिला संतुष्ट आहेत आणि काम जोमाने चालू आहे त्यांचं. दौंड तालुका काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपद भेटलेलं आहे, तर महिलांसाठी तुम्ही इथून पुढे काय काय करणार? महिलांसाठी तर करणार, तालुक्यातल्या बेरोजगार पोरांसाठी करणार. महिलांसाठी खास करून मला आता मिरिट गोल्ड पोहेचा उत्पादक गट असा एक गट तयार केलाय 25 महिलांचा. तर त्या महिलांना पोहे बनवण्याची फॅक्टरी टाकून द्यायची मला. मी गेल्या महिन्यातच पूर्ण केलेलं आहे आणि आता फक्त सगळं प्रोसेस मध्ये बँकेत अकाउंट खोललेले, सगळं म्हणजे जागा निवडलेली आम्ही. फक्त आपल्याला जेडपी निवडून यायचं आणि ह्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं. ह्या लांब लांब जाते ते लहान मुलं घरी ठेवते ते. तर मी असं म्हणजे डोक्यात ठेवलं की ह्या महिलांना त्यांच्या आजूबाजूला अशी उद्योग काढून द्यायची. लहान मुलं सांभाळता आल्या गेलेल्या पाहुणा सांभाळता ते मिनी लघु उद्योग हे त्यांना बनवून देणार मी. प्रत्येक ग्रामसंघाला आणि प्रत्येक गटाला जिला जे काम योग्य वाटतंय तिला ते करून देणार आणि बचत गटाच्या माध्यमातून माझी महिला छान म्हणजे त्याचे स्वतःच्या पायावर उभी करणार. तुम्हाला आता तालुका अध्यक्षांनी अध्यक्षपद दिलं तर आपला काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे, तर तालुका अध्यक्षांबद्दल किंवा भावी वाटचालीस तुम्हाला काय म्हणणं आहे त्याबद्दल? आपले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे सरांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आणि त्यांच्यापर्यंत कशी पोहोचले. तर आमचे मामा अरविंद मामा आणि विठ्ठल भाऊ खराडेंनी आम्हाला 1.5 वर्षापूर्वी नेलं होतं काँग्रेस भवनला. त्यांचा तो प्रयत्न थोडा राहिला, नाही तर आम्ही 1.5 वर्षापासूनच तालुका अध्यक्ष झाला होतो. पण जाऊ द्या, असू द्या, देव आहे दुरुस्त आहे. अरविंद मामा, मुस्लिमबाई आमचे आणि सगळे काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आमचे पोपट लकडे त्यांचे अल्ताफ भाई त्यांचे खूप मनापासून आभार की त्यांनी मला जो सपोर्ट दिला, माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याच्या म्हणजे परिपूर्णता आणि त्या विश्वासाला. आणि बस एवढंच बोलते. धन्यवाद. आज तुम्ही तालुका अध्यक्ष आहात, तर तुम्ही महिला तालुका अध्यक्षांचा पत्र्यावर केला, तर काँग्रेस कमिटी वाढवण्यासाठी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काय काय पुढे प्रयत्न करणार आहात त्याच्याबद्दल माहिती सांगा. ताईंचं मी काम गेले 2-2.5 वर्षाला पाहत होतो आणि मुळात ताईंचीच इच्छा होती की मी काँग्रेसमध्ये काम करण्याची. ताई आम्हाला खूप वेळा बोलल्या होत्या. ताईंचं जे ग्राउंड लेवलचं काम आहे, ज्या बेरोजगार महिला संघटित करणे, त्यांना काम उपलब्ध करून देणे,
म्हणजे त्या महिलांचा आर्थिक स्रोत तयार करणे. संघटना त्यांनी जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करत असताना प्रत्येक घटकाच्या प्रत्येक समाजाच्या महिला एकत्रित करून त्यांनी काही आंदोलन केले, काही कामांना त्यांच्या जवळजवळ 80% कामांना यश आले. अशा पद्धतीने तालुक्याच्या काँग्रेस कमिटीमध्ये त्यांना काम करण्याची जी सुवर्ण संधी आहे, त्या संधीचे ते सोनं केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने युवकचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा संघटित करण्यात येईल. त्याचा पक्षाला तालुक्यात तरी 100% फायदा होईल. त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक प्रकारची कार्यकर्त्यांची संघटन वाढवून जसे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, पंचायत राजच्या कणा आहेत स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये कसं त्यांना ही करता येईल पदाधिकारी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केले. मग आता पंचायत समिती जिल्हा परिषद तुम्ही सेपरेट लढणार आहात का एकत्र लढणार? आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, आम्ही सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करणार. पण त्याच्यात जर कदापि अपयश आलं तर आम्ही काँग्रेस पक्ष स्वतंत्र राहणार. इथून पुढे तुम्ही तयारी चालू केली का? चालू तयारी चालू आहे. कार्यकर्ते आज सुद्धा आदरणीय बाळासाहेब शिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली तिथं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक संदर्भाची बैठक होती आणि ताईंना अध्यक्षपदाचं पत्र देण्याचा कार्यक्रम होता. साहेबांना यायला थोडा उशीर होतोय, त्याच्यामुळे हा आपण कार्यक्रम करून घेतला. पण आम्ही आदरणीय बाळासाहेब शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटाची चाचणी चालू करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही योग्य निर्णय घेणार. आता काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही काय काय करणार? आम्ही काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनच कार्यकर्ते समाजाच्या घटकापर्यंत पोहोचणार. आणि जोपर्यंत आपण आपली भूमिका तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या पैसे समाजापाशी मांडित नाही तोपर्यंत हा कार्यकर्ता संघटित होऊ शकणार नाही. तशी ह्या पक्षाला खूप मोठी धारणा आहे. 1885 साली स्थापन झालेला हा पक्ष आहे. देशामध्ये पहिला पक्ष झालेला स्थापन म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. हा कित्येक वर्ष त्यांच्या पारंपरिक आणि सामाजिक न्याय आणि ह्याच्यावरती चाललेला पक्ष आहे, ज्यामध्ये खूप नेते घडले, खूप कार्यकर्त्यांचं योगदान झाले. काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा खूप नेते मंडळींनी व्यक्त सांगितले देश स्वतंत्र करण्यासाठी. त्या पक्षाला खूप मोठी धारणा आहे आणि त्या धारणेवरती आधारावरतीच आम्ही इथून पुढं समाजामध्ये पोहोचणार. ओके, धन्यवाद.